तर एकंदरीत मराठा आरक्षणाचा हा मुद्दा निर्णायक क्षणापर्यंत आणून ठेवणारं मनोज जरांगे यांचं हे आंदोलन आहे आणि त्याच संदर्भातल्या पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात बघूयात। अध्यादेश काढा, वाटल्यास आजची रात्र इथेच थांबतो, मात्र माघारी फिरणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। तर 26 तारखेचा मान ठेवून मुंबईला जात नाही असंही ते म्हणाले। सगळे सोयऱ्यांच्या नोंदीबाबतचा अध्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती कळतेय। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत अध्यादेश काढण्यासंदर्भात निर्णय झालाय असं कळतंय। अध्यादेश आजच काढा, अध्यादेश मिळाला की विजयाचा गुलाल घेऊन मुंबईला जाऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मुंबईतल्या आझाद मैदानात जाण्याबाबतचा निर्णय उद्या 12 वाजता घेतला जाईल असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं। आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही असंही ते म्हणाले। वाशीच्या भर सभेत जरांगेंनी सरकारला त्यांच्या मागण्या सांगितल्या, तर आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन सुद्धा केलं। मुंबईकरांना त्रास होऊ नये, सगळ्यांनी सध्या वाशी इथेच थांबावं अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना केल्या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईपर्यंत आलो आहोत, आपल्याला गनिमी कावेही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले आहेत असं जरांगेंनी म्हटलंय। सरकारचे कोणतेही मंत्री आलेले नाहीत, जे सचिव आले होते ते चर्चेतील निर्णय घेऊन आले होते असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। 100% आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण दिलं जावं अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज केली आहे। भरती करायची असेल तर मराठ्यांना जागा राखीव सोडा, तसंच आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। ज्या नोंदी मिळाल्या त्या सर्व परिवाराला प्रमाणपत्र मिळायला हवं, तसंच नोंद मिळाल्याची माहिती नसेल तर अर्ज कसा करणार हा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला। 54 लाख नाही तर 57 लाख मराठी नोंदी सापडल्या आहेत आणि 37 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत ही माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे। ज्या परिवाराच्या नोंदी आढळल्या आहेत त्या परिवारानं प्रमाणपत्रासाठी अर्ज करणं गरजेचं असेल, अर्ज न केल्यास प्रमाणपत्र कसं मिळणार, तेव्हा अर्ज भरायला सुरुवात करा असं आवाहन जरांगे यांनी केलं। नोंदी सापडलेल्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं, ज्या सगळे सोयऱ्यांची नोंद नाही त्यांनाही शपथपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यावं आणि तेही लगेच देण्यात यावं अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली आहे। 2.5 कोटींना मराठा आरक्षण मिळेल आणि अख्खा मराठवाडा हा कुणबी आहे असं जरांगे यांनी म्हटलंय। एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्वांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे, मात्र सरकारनं अजूनही पत्र दिलेलं नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणासाठी आपल्याला अध्यादेश महत्त्वाचा आहे, क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात आहे, 2 वेळा सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलंय असंही जरांगे यांनी म्हटलं। सर्व गोष्टी एकदम होणार नाहीत, एक मार्ग निघेल, तसंच शिंदे समितीला 2 महिने मुदतवाढ दिली जावी असं देखील जरांगे यांनी म्हटलं। नवी मुंबईच्या वाशीमधील छत्रपती शिवाजी चौकात जरांगेंच्या सभेचं आयोजन केलं होतं। यावेळी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक उपस्थित होते। मनोज जरांगे यांच्या हस्ते नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। आरक्षणासाठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। जरांगेंनी मराठ्यांना मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्याचं आवाहन सभेमधून केलंय। वाशीमधल्या मैदानामध्ये जरांगेंचा मोर्चा आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये एक चिमुकली सुद्धा सहभागी झाली। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार या चिमुकलीनं सुद्धा बोलून दाखवला। मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील वाशी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। एपीएमसी मार्केट पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती। मराठा आंदोलक वसई विरारहून गनिमी काव्यानं रेल्वेतून आझाद मैदानाकडे रवाना झाले। यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या घोषणा दिल्या।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात मराठा आंदोलक जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आझाद मैदानात मराठा आंदोलक जमायला सुरुवात झाली. यावेळी आंदोलक भजन कीर्तनात दंग झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. जालन्याच्या अंतरवालीमध्ये मराठा आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झालेत. परवानगी मिळाली नसली तरी आझाद मैदानावरचं आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत अशी भूमिका समोर येते. मुंबई नवी मुंबईमधील बेस्ट बसच्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला. जरांगेंची पदयात्रा मुंबईमध्ये दाखल झाल्यानं बसेसचे मार्ग बदलले गेले. प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं. मराठा आंदोलन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवाय चेकनाक्यावरील बंदोबस्तात वाढ करत प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. मराठा आंदोलकांची भूक मुंबईचे डबेवाले भागवणार आहेत. डबेवाला रोटी बँकेच्या सहाय्यानं आंदोलकांच्या जेवणाची सोय केली जाते. मराठा आंदोलनासाठी हातभार लावण्याला मुंबईच्या डबेवाल्यांकडून हा खारीचा वाटा घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं. जरांगे यांना विजयाचा गुलाल मुंबईत उधळायचा असेल असं केसरकर म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण टिकणारं आरक्षण घ्यावं अशी विनंती त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. मराठा समाजाला पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मराठा आंदोलनाची पदयात्रा नवी मुंबईमध्ये दाखल झाली आहे, तर दुसरीकडे आंदोलनस्थळी आझाद मैदानात वेगानं तयारी सुरू आहे. एकतर मैदानावर उपोषण होईल, नाहीतर विजयाचा गुलाल उधळला जाईल असं मराठा आंदोलनाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलंय.